नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स इथे डिस्कस करतो. आजही आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. खूप मोठी भरती आहे. बँक ऑफ बडोदा यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत. एकूण 250 पदांसाठी ही भरती आहे. 250 जागांसाठी ही भरती आहे. आपण बघणार आहोत अर्ज कोण कोण करू शकतं, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, इथे वेतन कसं आहे, अर्जाची फी किती आहे का नाही, हे पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर वयोमर्यादा, अनुभव काय लागणार आहे का फ्रेशर्ससाठी ही जॉब आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटून जाईल. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जिल्हा न्यायालय सरळ सेवी भरती असू द्या किंवा महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब्स असू द्या, बँकेतले जॉब्स असू द्या किंवा रेल्वे अंतर्गतची काही भरती निघालेली आहे, पोस्टाची माहिती आहे, हे पूर्ण माहिती आपण बघतो. सो नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो बँक ऑफ बडोदा यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. सिनियर मॅनेजर MSME रिलेशनशिप यांच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन 6/12/2023 पासून सुरू झालेले आहे. 6 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेले आहे. लास्ट डेट आहे 26 डिसेंबर 2023 आणि इथे पेमेंटसुद्धा करायचे डेट आहे. ते सुद्धा तुम्हाला 26/12/2023 पर्यंत करून घ्यायचे. लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन 10/1/2023 आहे. 10 जानेवारी 2023 आहे. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्ही इथे एंटर करू शकता, लॉग इन करू शकता आणि जर रजिस्टर्ड नसेल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करून हे पूर्णपणे माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. बेसिक इन्फो दिलेला आहे. तुमचं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे, डिटेल्स बघायचं आहे, प्रिव्ह्यू चेक करायचा आहे की तुमचा फॉर्म बरोबर आहे का नाही भरलेला. त्यानंतर अपलोड करायचे आहे जे काही डॉक्युमेंट्स लागतील किंवा काय असेल ते. त्यानंतर पेमेंट फायनल करायचं आहे. इथे मध्ये तुम्हाला PDF आहे ते पण आपण बघणार आहोत. 19 पाने PDF आहे. आपण 5 मिनिटात पूर्णपणे सांगून घेऊयात. सो इथे बँक ऑफ बडोदा यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हटलं तरी ते बघा 6/12/2023 पासून सुरू झाले आहे आणि जे अर्ज आहे तुम्ही मेल असू दे किंवा फिमेल, जेंडर एलिजिबिलिटी म्हटलं तर मेल असू दे किंवा फिमेल तुम्ही भरू शकणार आहात. इथे अर्जाची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे. मी जसं दाखवलं इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. अर्जाची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे. इथे जे वॅकन्सीज आहेत बघा 250 वॅकन्सीज आहेत. तुमचं एज क्रायटेरिया, एज एलिजिबिलिटी मिनिमम 28 पाहिजे आहे आणि मॅक्झिमम 37 वय पाहिजे आहे. तुमचं कमीत कमी वय 28 आणि मॅक्झिमम 37 पाहिजे आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ 60% मार्क पाहिजे आहे. तुम्हाला कमीत कमी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं 60% पाहिजे आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन MBA और मार्केटिंग अँड फायनान्स सांगितलेलं आहे. वर्क एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. आता इथे रोल्स अँड तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत बघा. टू आयडेंटिफाय न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, तुम्हाला एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे त्याला आयडेंटिफाय करायचं आहे. टार्गेट सेट केलेला आहे त्याला अचीव्ह करायचं आहे. रेव्हेन्यू अँड व्हॉल्यूमवरती वर्क करायचं आहे. स्ट्रॉंग सेल्स अँड रिलेशनशिप मॅनेजमेंट स्किल आहे त्याच्यावरती वर्क करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे वर्क असाइन केलेलं आहे ते टाइम टू टाइम कंप्लीट करायचं आहे. आता रिझर्वेशन इन पोस्ट सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. SC साठी 37 आहे, ST साठी 18 जागा आहेत, OBC साठी 67, EW साठी 25, UR साठी 103 आणि टोटल 250 पदांसाठी इथे 250 जागांसाठी ही पोस्ट आहेत. सो ही संधी सोडू नका. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्कीच हे फॉर्म भरून तुम्हाला इथे सबमिट करून द्यायचं आहे. आता रिझर्वेशनसाठी काही जे रूल्स अँड रेग्युलेशन दिलेलं आहे तिथे मेन्शन केलेलं आहे. आता हे लोकेशन दिलेलं आहे बघा. द प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी डिपेंडिंग अपॉन द बँक्स रिक्रुटमेंट फ्रॉम टाइम टू टाइम सांगितलेलं आहे. ब्रांचेस इन इंडिया कुठूनही. आता ॲप्लिकेशन फीज आहे ते 600 रुपये आहे जनरल EWS OBC कॅन्डिडेटसाठी आणि 100 रुपये SC ST PWD आणि वुमनसाठी आहे. हे मेन्शन केलेलं आहे. अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्जाची फी जनरलसाठी 600 रुपये आहे, SC ST PWD बाकीच्यांसाठी सर्वांसाठी 100 रुपये फी आहे. इथे वेतन आहे कमीत कमी 45,000 ते इथे 78,320 पर्यंत इथे सॅलरी भेटू शकते. हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ऑनलाईन टेस्ट आहे, सिलेक्शन प्रोसिजर आहे. तुमचं सिलेक्शन प्रोसिजर आहे इथे बघा. पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट होऊन जाणार आहे. द सिलेक्शन प्रोसेस मे कंप्राइज ऑनलाईन टेस्ट, त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन असू शकतं. इंटरव्ह्यू तुम्हाला जे आहे इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट होऊ शकतं ते क्वालिफाय करायचं आहे आफ्टर ऑनलाईन टेस्ट. ऑनलाईन टेस्टसाठी ते सिलेबस दिलेला आहे.
टेंटेटिव्ह स्ट्रक्चर आहे, नेम ऑफ टेस्ट, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, प्रोफेशनल नॉलेज. नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले आहेत प्रत्येकी 25 आणि प्रोफेशनल नॉलेजला 75 क्वेश्चन असणार आहे. मॅक्झिमम मार्क 25, 25, 25 आणि 150 मार्क, एकूण 225 मार्काचा ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ड्युरेशन 150 मिनिटांचं असणार आहे. ठीक आहे. आणि हे बायलँग्वेज आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा इंग्लिश लँग्वेज हे इंग्लिश लँग्वेजमध्येच एक्झाम होणार आहे. एखादा आन्सर चुकीचं झालं इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, 0.25 मार्क्सचं पेनॉल्टी लागू शकते. आणि इफ ए क्वेश्चन इज लेफ्ट ब्लँक दॅट इज नो आन्सर इज गिवन बाय द कॅन्डिडेट देर विल बी नो पेनॉल्टी. म्हणजे तुम्ही क्वेश्चन ब्लँक सोडलं तर इथे पेनॉल्टी लागणार नाही. सेंटर ऑफ एक्झामिनेशन सांगितलेलं आहे इथे मेन्शन. इथे महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे हे पूर्ण असणार आहे. तुम्ही एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहे. तुम्ही नक्कीच इथे एलिजिबल असेल तर फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट मी तुम्हाला जसं सांगितलं इथे 26 डिसेंबर 2023 आहे. तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. एलिजिबल असेल तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.